Dear student, in the last lecture we have seen two types of reproduction. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी प्रजनन जे आहे तर त्या प्रजननाचे दोन प्रकार त्या ठिकाणी पाहिले. असेक्च्युअल रिप्रोडक्शन आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शन. जिस त्या ठिकाणी अलैंगिक प्रजनन आणि दुसरा आपण त्या ठिकाणी पाहिले लैंगिक प्रजनन. आता याच्यामध्ये असणारं जे काही असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे आहे तर त्या असेक्च्युअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला लक्ष देताना असते की प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय एन ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसीज विदाउट द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द गॅमेट इज कॉल्ड असेक्च्युअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजनन म्हणजे काय, तर अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रक्रिया की ज्या प्रक्रियेमध्ये एकाच प्रजातीचा असणारा काही ऑर्गॅनिझम जो आहे, सजीव जो आहे, तर तो कोणत्याही प्रकारचे असणारे काही युग्मनज आहे तर त्या युग्मनजच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय त्या ठिकाणी नवीन अशा प्रकारचा ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार होतो. त्याला आपण त्या ठिकाणी म्हटलेले असेक्च्युअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर आपण पुढे त्या ठिकाणी असेक्च्युअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्याबद्दल असणारे काही बायनरी फिशन म्हणजे द्विविभाजन जे आहे तर ते द्विविभाजन त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यामध्ये आपण सिंपल बायनरी फिशन जे आहे तर ते सिंपल बायनरी फिशन असणारा काय आमेबा जे आहे तर त्या आमेबामध्ये साधं द्विविभाजन त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर ट्रान्सवर्स बायनरी फिशन जे आहे जी त्या ठिकाणी आडवं द्विविभाजन जे आहे तर ते आपल्याला पॅरामेशियम जे आहे तर ते पॅरामेशियम मध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन जे आहे तर ते आपल्याला युग्लिना जो आहे तर त्या युग्लिनामध्ये मिळताना दिसतं. जे उभं द्विविभाजन जे आहे तर ते आपल्याला युग्लिनामध्ये त्या ठिकाणी मिळताना दिसतं. दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे मल्टिपल फिशन, ज्याला आपण त्या ठिकाणी बहुविभाजन म्हणताना दिसतो. दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे मल्टिपल फिशन. ज्याला आपण त्या ठिकाणी बहुविभाजन त्या ठिकाणी म्हणणारे. असेक्च्युअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिशन इज परफॉर्म्ड बाय आमेबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्टा. की आमेबा आणि आमेबा सारखे असणारे जे काही तत्सम एक पेशी असणारे जे काही प्रोटिस्टा आदिजीव जे आहे तर ती प्रतिकूल वातावरण जे आहे तर त्या प्रतिकूल वातावरणामध्ये काय करताना दिसतात तर या अलैंगिक पद्धतीनं त्या ठिकाणी काय करताना दिसतात प्रजनन जे आहे तर ते प्रजनन त्या ठिकाणी करताना दिसतात. Amoeba stops formation of pseudopodia and thereby movements whatever there is the lack of the food or any other type of the adverse condition. आमेबा काय करताना असतो की ज्यावेळी त्या ठिकाणी अपुराण किंवा इतर प्रकारची जी काही प्रतिकूल परिस्थिती जी आहे तर ती प्रतिकूल परिस्थिती त्या ठिकाणी तयार होते तर त्यावेळेला आमेबा जो आहे तर त्याचे असणारे ते काही स्युडोपोडिया ज्याला आपण त्या ठिकाणी छद्मपात त्या ठिकाणी म्हणणारे तर तो त्या ठिकाणी तयार करत नाही. आणि त्याची असणारी काही मुवमेंट जी आहे तर ती मुवमेंट त्या ठिकाणी स्टॉप होताना दिसते. हालचाल जी आहे तर ती हालचाल काय होताना दिसते थांबताना दिसते. इट बिकम्स राउंडेड. अशा वेळेला त्याचा आकार जो आहे तर तो तर त्या ठिकाणी कसा होतो गोलाकार त्या ठिकाणी होताना दिसतो. अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याचा आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी गोलाकार होतो आणि त्याचा असणार ते काही पेशीपटल जे आहे तर त्या पेशीपटला होती आपल्याला कठीण अशा प्रकारचं आवरण जे आहे तर ते आवरण त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. सच एनसिस्टेड आमेबा और एनी अदर प्रोटिस्टा इज कॉल्ड एज द सिस्ट. काय म्हटलेले तर त्याला त्या ठिकाणी सिस्ट त्या ठिकाणी. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येतं नसते की आमेबा जो आहे तर तो प्रतिकूल परिस्थिती ज्या वेळेला तयार होते तर त्यावेळेला छद्मपात त्या ठिकाणी तयार करत नाही. त्याची हालचाल त्या ठिकाणी होत नाही किंवा हालचाल त्या ठिकाणी थांबवली जाते. त्याचा आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी गोलाकार होतो. पेशीपटल जे आहे तर त्या पेशीपटला होती कठीण संरक्षणात्मक अशा प्रकारचं कवच तयार होतं. आणि असं कवचबद्ध असणारा जो काय आमेबा जो आहे किंवा कोणत्याही
असणार तर काही एक पेशी असणार तर काही सजीव जे आहे तर त्या सजीवाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर त्या ठिकाणी जे कवच त्या ठिकाणी तयार होतं तर त्याला त्या ठिकाणी पुटी त्या ठिकाणी म्हणतात. मेनी न्यूक्लाई आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन इन द सिस्ट. ही जी काही शिस्ट जी आहे पुटी जी आहे तर त्या पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकाचं अनेक वेळा त्या ठिकाणी काय होतं नसतं सूत्री विभाजन जे आहे तर ते सूत्री विभाजन त्या ठिकाणी तयार होताना दिसतं आणि अनेक केंद्रक त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. इट इज फॉलोवेड बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन अँड दस मेनी अॅम्युबुले आर फॉर्म. मग असणार जे काही त्याच्या आतमध्ये असणार जे काही पेशीद्रव्य जे आहे अमेबाच्या आतमध्ये असणार जे काही पेशीद्रव्य जे आहे तर त्या पेशीद्रव्यात सुद्धा त्या ठिकाणी विभाजन होतं. अनेक छोटे छोटे अशा प्रकारचे जे काय अमेबा त्याला म्हटलेले अॅम्युबुले आणि अशा प्रकारचे अनेक छोटे छोटे अशा प्रकारचे अमेबा जे आहेत तर ते अमेबा त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. दे रिमेन अनसिस्टेड टिल देअर आर द ऍडव्हर्स कंडिशन. आणि अशा प्रकारचे जे काही छोटे छोटे असणारे काही अमेबा जे आहेत तर ती प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत तर ते असणारे जे काही कवच जे आहेत किंवा पुटी जे आहेत तर त्या पुटीमध्येच त्या ठिकाणी राहताना दिसतात. सिस्ट ब्रेक्स ओपन ऑन अरायव्हल ऑफ फेवरेबल कंडिशन अँड मेनी अॅम्युबुले आर रिलीज. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण होते तर त्यावेळेला ते असणारे जे काही शिस्ट जे आहे तर ते काय होतं ते ब्रेक होताना दिसते. पुटी जी आहे तर ती पुटी त्या ठिकाणी फुटते आणि त्याच्यामधून अनेक अशा प्रकारचे नवजात अशा प्रकारचे अमेबा जे आहेत तर त्या अमेबा काय होताना दिसतात बाहेर पडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतात. आता या ठिकाणी मल्टिपल फिशन जे आहे तर त्या मल्टिपल फिशन मध्ये अशा प्रकारचा असणार जो काही पॅरेंट अमेबा जो आहे तर तो पॅरेंट अमेबा त्या ठिकाणी असतो. त्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम म्हणजे केंद्रक जे आहे तर ते केंद्र आणि याच्या आतमध्ये असणारे जे काही पेशीद्रव्य जे आहे तर त्या पेशीद्रव्याचं काय आता दिसतं विभाजन त्या ठिकाणी होताना दिसतं आणि विभाजन होऊन आपल्याला त्या ठिकाणी नवजात अशा प्रकारचे असणारे काय अमेबा जे आहे तर त्या अमेबा मल्टिपल फिशन जे आहे तर त्या मल्टिपल फिशनला त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. त्याच्यानंतरचा तिसरा प्रकार आपल्याला पाहिजे आहे तर त्या ठिकाणी तो आहे बडी. याला आपण त्या ठिकाणी मुकुलायन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बडी म्हणजे काय तर मुकुलायनच्या ऐवजी त्या ठिकाणी त्याला कालिकायन म्हटलेले. कालिकायन या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आपल्याला. ब्रिंग द ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम द मार्केट. बाजारामधून काय करायचे क्रियाशील अशा प्रकारचं असणारे काही ड्राय ईस्ट पावडर जे आहे तर ती त्या ठिकाणी आणायची. टेक 50 ml ल्युकेवम वॉटर इन ए कोनिकल फ्लास्क. आणि एका चंचू पात्रामध्ये कोमट अशा प्रकारचं 50 ml पाणी त्या ठिकाणी घ्यायचंय. ऍड 5 ग्रॅम टेबल शुगर टू दॅट वॉटर अँड मिक्स वेल विथ द मिक्सचर. त्याच्यानंतर काय करायचंय तर त्याच्यामध्ये 5 ग्रॅम त्या ठिकाणी ईस्ट पावडर त्या ठिकाणी टाकायची. 10 ग्रॅम त्या ठिकाणी साखर मिसळून ते मिश्रण जे आहे तर ते मिश्रण काय करायचे चांगलं त्या ठिकाणी ढवळायचंय. कीप द फ्लास्क इन द वॉर्म प्लेस अँड आफ्टर एन हावर टेक ए ड्रॉप ऑफ दॅट मिक्सचर ऑन ए क्लीन ग्लास लाईट. 1 तासानंतर ते मिश्रण काय करायचंय उबदार ठिकाणी ठेवून नंतर त्या मिश्रणाचा 1 थेंब काय करायचं आपल्याला काचपट्टीवर त्या ठिकाणी घ्यायचंय. पुट ए कव्हर ग्लास ऑन द ड्रॉप अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याच्यानंतर ते असणारे जे काही काचपट्टी जी आहे तर त्या काचपट्टीवर एक आच्छादक काच ठेवून ही काचपट्टी काय करायची आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. यू विल सी दॅट ईस्ट सेल परफॉर्मिंग बडिंग that is small birds coming out of many parent cell. तर त्या ठिकाणी ती संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली ठेवलेली काही काचपट्टी जी आहे तर त्या काचपट्टीमध्ये आपल्याला किण्व पेशी जी आहे तर ते मुकुलायन किंवा कलिकायन अशा प्रकारचे 2 शब्द त्या ठिकाणी आहेत करताना त्या ठिकाणी दिसतील. म्हणजेच आपल्याला याच्या काही किण्व पेशी ज्या आहेत तर त्या किण्व पेशींना छोटे छोटे अशा प्रकारचे असणारे जे काही कलिका ज्या आहेत
किंवा मुकुल जे आहे तर ते मुकुल आपल्याला त्या ठिकाणी तयार होताना त्या ठिकाणी दिसते. Asexual reproduction occurs by budding in yeast, a unicellular fungus. किण्व या एक पेशी असणारे काही कवक जे आहे तर त्या कवकांमध्ये कलिकायन किंवा मुकुलायन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन जे आहे तर ते अलैंगिक प्रजनन त्या ठिकाणी होताना दिसतं. Yeast cell produces two daughter nuclei by the meiotic division so to reproduce by the body. या ठिकाणी किण्व पेशी जी आहे तर त्या किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनात दोन असणारे जे काही नवजात अशा प्रकारचे असणारे जे काही केंद्रक जे आहेत तर ती केंद्रक त्याच्यामध्ये काय होताना दिसतात त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि धिस ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज द पॅरेंट सेल. आणि ह्याच्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींना काय म्हणणार आपण जनक पेशी ज्या आहेत तर त्या जनक पेशी त्या ठिकाणी म्हणतात. ए स्मॉल बल्क अपियर्स ऑन द सरफेस ऑफ द पॅरेंट सेल. हे असणारे जे काही पॅरेंट सेल जे आहे जनक पेशी जे आहे तर त्या जनक पेशीला काय होता नसतो एक बारीक अशा प्रकारचा असणारा तो काही बल्क फुगोटा जो आहे तर तो फुगोटा त्या ठिकाणी येताना दिसतो. आणि आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय की धिस बल्क इज ऍक्च्युअली ए बड. आणि हा जो काही फुगोटा जो आहे हा फुगोटा म्हणजे काय असतो एक प्रकारची त्या ठिकाणी ती कलिका जी आहे तर ती कलिका त्या ठिकाणी असणार. वन ऑफ द टू डॉटर न्यूक्लाई एंटर्स धिस बड. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की दोन नवजात अशा प्रकारचे असणारे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रापैकी एका केंद्रकामध्ये ती कलिका जी आहे तर ती कलिका काय करताना दिसते प्रवेश जी आहे तर ती प्रवेश त्या ठिकाणी करताना दिसते. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ऍज द डॉटर ईस्ट सेल. ही कलिका जी आहे तर त्या कलिकेची योग्य अशा प्रकारची वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. आणि कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर जनक पेशी जे आहे पॅरेंट सेल जे आहे तर त्या पॅरेंट सेल पासून हे जे काय असणारे काही कलिका जे आहे तर त्या कलिका काय नसतात जनक पेशीपासून वेगळ्या होताना दिसतात आणि स्वतंत्र अशा प्रकारच्या नवजात किण्व पेशी म्हणून त्यांची असणारी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी तयार होताना दिसते. येते याच्यानंतर पुढे पाहता आपण असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पाहिलं. म्हणजे एक पेशी असणारे काही प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांमधलं असणारे काही अलैंगिक प्रजनन जे आहे तर ते बायनरी फिशन मल्टिपल फिशन आणि बडिंगच्या मार्फत त्या ठिकाणी होताना दिसतं. पुढचं आपल्याला पाहिजे असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बहुपेशी सजीव जे आहे तर त्या बहुपेशी सजीवांमधील लैंगिक प्रजनन त्याच्यामधलं पहिलं आपल्याला पाहिजे तर ते पाहिजे तर त्या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन. काय म्हटलेले फ्रॅगमेंटेशन त्यालाच त्या ठिकाणी मराठीमध्ये खंडी भवन त्या ठिकाणी म्हटलेले. खंड किंवा तुकडे जे आहे तर ते तुकडे आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. काय सांगितले की धिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन्स ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. पण हे जे काही अलैंगिक प्रजननाचा फ्रॅगमेंटेशनचा असणारा जो काही प्रकार जो आहे तर तो आपल्याला बहुपेशी सजीव जे आहे तर त्या बहुपेशी सजीवांमध्ये त्या ठिकाणी आढळताना दिसतो. इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ द पॅरेंट ऑर्गॅनिझम्स ब्रेक्स अप into many fragments and each fragment starts to live as an independent new organism. की हा जो काही फ्रॅगमेंटेशनचा असणारा जो काही प्रकार जो आहे तर त्या प्रकारामध्ये जनक असणारा जो काही सजीव जे आहे तर त्या जनक सजीवाचे तुकडे जे आहेत तर ते तुकडे त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि प्रत्येक असणारा जो काही तुकडा जो आहे तर तो तुकडा नवजात अशा प्रकारचा सजीव म्हणून त्या ठिकाणी जीवन जे आहे तर ते जीवन त्या ठिकाणी जगू लागताना दिसतो. This type of reproductions occurs in algae like spirogyra. जे काही फ्रॅगमेंटेशनचं असणारं काही प्रजनन जे आहे तर ते फ्रॅगमेंटेशनचं प्रजनन आपल्याला शैवालामधलं असणारं जे काही स्पायरोगायरा किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय स्पंज लाईक सायकॉल. दुसरं कोणतं सांगितलं आपल्याला स्पंज लाईक सायकॉल. सायकॉल विषयीची माहिती आपण त्या ठिकाणी
प्रकरण क्रमांक 6 मध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे सर्वसाधारणपणे शैवालामधलं असणारं जे काही स्पायरोकायरा आणि स्पंज मधलं असणारं जे काही सायकॉन यासारखे असणारे जे काही स्पंजेस आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे काय होता दिसते, अशा पद्धतीचं फ्रॅगमेंटेशनच्या साहाय्याने त्या ठिकाणी प्रजनन जे आहे तर ते प्रजनन त्या ठिकाणी होताना दिसतं का. पुढे व्हेनेवर देर इज द प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स आर अवेलेबल टू स्पायरोगायरा, इट्स फिलामेंट ग्रो व्हेरी फास्ट अँड ब्रेक्स अप इनटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स. की स्पायरोगायरा जे आहे तर त्या स्पायरोगायराला ज्यावेळी त्या ठिकाणी मुबलक अशा प्रकारचं पाणी त्या ठिकाणी मिळतं आणि पोषक द्रव्य त्या ठिकाणी उपलब्ध होतात, त्याच वेळेला काय होतं नसते तर त्याची असणारी काही आतमध्ये असणारे शेवाळ तुम्ही त्या ठिकाणी पाण्यामधलं पाहिलं असेल, तर त्या शेवाळाचे असणारे काही तंतू जे आहेत तर ते तंतू त्या ठिकाणी वेगाने वाढून ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये काय होता दिसतात, खंडीभूत त्या ठिकाणी होताना दिसतात. इच फ्रॅगमेंट starts to live independently as a new spirogyra fiber. आणि अशा पद्धतीने प्रत्येक असणारा जो काही तुकडा जो आहे तर त्या तुकडा नवजात अशा प्रकारच्या स्पायरोगायराचा तंतू म्हणून त्या ठिकाणी तो काय असतो जगताना त्या ठिकाणी दिसतो. इफ द बॉडी ऑफ द सायकॉन ब्रेक्स अप accidentally into many fragments, each fragments develop into new cycle. पण अशाच पद्धतीने सायकॉन जो आहे तर त्या सायकॉनचं शरीर जे आहे तर त्याचं जर त्या ठिकाणी अपघातानं छोटे छोटे जर तुकडे जर झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन अशा प्रकारचा असणारा तो काही सायकॉन जो आहे तर तो सायकॉन काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आता दुसरा प्रकार आपल्याला पाहिजे आहे रिजनरेशन, त्याला त्या ठिकाणी पुनर्जनन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. यू मे नो दॅट वॉल लिझार्ड म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे जे काही पार्ट ब्रेक्स अप्स अँड डिस्कार्ड सम पार्ट्स ऑफ इट्स टेल इन इमर्जन्सी. की तुम्ही त्या ठिकाणी घरामध्ये त्या ठिकाणी पाल पाहिले असेल, धोक्याच्या वेळी पाल काय करताना दिसते, स्वतःची असणारी जे काही शेफ्टी जी आहे तर ती शेफ्टी तोडून त्या ठिकाणी टाकताना दिसते. डिस्कार्टेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर ए पिरियड. आणि त्या शेफ्टीची तोडून टाकलेली जे काही तुकडा जो आहे किंवा शेफ्टीचा असणारा तो काही तोडून टाकलेला जो काही शेफ्टीचा भाग जो आहे तर तो पुन्हा त्या ठिकाणी काय केला जातो तर ते असताना जे काही वाल लिझार्ड जे आहे पाल जे आहे तर त्या पालीकडून काय केला तो पुनर्जनित त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे पुन्हा त्याचं निर्माण जे आहे तर ती शेफ्टी त्याला त्या ठिकाणी तयार होताना त्या ठिकाणी. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. आणि हा जो काही पुनर्जननाचा असणारा जो काही प्रकार जो आहे तर तो कसा आहे, लिमिटेड आहे, मर्यादित त्या ठिकाणी. हाऊ एव्हर अंडर सर्टन सिच्युएशन अँड ॲनिमल लाईफ प्लॅनेट, या ठिकाणी आकृतीमध्ये आपण त्या ठिकाणी प्लॅनेरिया त्या ठिकाणी काय सांगितलेले की हाऊ एव्हर इन सर्टन सिच्युएशन अँड ॲनिमल लाईक प्लॅनेरिया ब्रेक्स अप इट्स बॉडी पार्ट इंटू 2 parts and thereafter each part regenerate remaining part of the body and thus 2 new planaria are formed. This is called regeneration. की प्लॅनेरिया सारखा असणारा जो काही प्राणी जो आहे हा काय करता दिसतो, विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीर जे आहे तर त्या शरीराचे 2 भाग जे आहेत तर त्या त्याच्या शरीराचं काही करता दिसतो 2 तुकडे त्या ठिकाणी करता दिसतो. आणि प्रत्येक असणारा जो काही तुकडा जो आहे तर त्या तुकड्यापासून आपल्याला अशा पद्धतीचे 2 असणारे जे काही नवजात अशा प्रकारचे प्लॅनेरिया जे आहेत तर ते प्लॅनेरिया त्या ठिकाणी तयार करता दिसतात. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे, रिजनरेशन त्या ठिकाणी म्हणणार आहे, पुनर्जनन त्याला त्या ठिकाणी म्हणणार येते. आता एवढाच भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पुढच्या तासाला त्या ठिकाणी बडी म्हणजे मुकुलनयन हा भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.